सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज आहे संडे आणि सुट्टी आहे मला आणि आम्ही आता माझा दादा वगैरे आले तर आम्ही बीचवर फिश आणायला चाललो आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी तुम्हाला दाखवते फिश वगैरे आहेत का। मोबाईल द्या ना आहे ना, माझ्या शाळेच्या पाठचाच आहे। माझी 1ली ते 10वीची जी शाळा होती ना त्याच्या मागेच हा बीच आहे। तिथे हा किनाऱ्यावर जाणाऱ्या ज्या बोटी असतात ना त्या इथेच लागतात, त्यामुळे जी आपल्याला फ्रेश मच्छी इथून मिळेल। आणि बंदर तर आहे तिकडे रेवदंड्यामध्ये, पण इकडे शाळेच्या पाठीच्या बोटी लागतात। तिथे काय काय फिश आलेत ते मी तुम्हाला दाखवते। चांगलंच आहे ऍक्च्युली। पप्पा हाय, दादा, राहुल, अन्वी, तुला स्कूल मधले अन्वी तुला स्कूल मधले फ्रेंड्स बोलतात, तुझे व्हिडिओ बघतो? कोण कोण बोलतं? सई आणि दुर्वा बोलते। कशी बोलते? कशी हा बाजूवाली बस तिला सांगून द्यायला नाही करली घ्या तुम्ही चालेल। घ्याच तुम्ही पैसे खाऊन द्या। आता गेले घरी ते बघा चालले आता येते वेळ तिलाच पगार आलो येतेस काय एवढी एवढीच नाही 4-5 आज काय मिळालं नाही? छोटी काय नाही आज काय नाही? मच्छीच नाही काय ते भिंजाला जातात म्हणून त्यांची भिंजा तरी वावरीला बघा काय काय आता भिंजांचं काय? भिंजा काय भिंजाने गेल्यावर भिंजाच येतील ना? भिंजाच येतील, पण हे वावरीला काय नाही होत मला बोलते काय ते दे सगळं आता काय काय देव दे सगळी पापलेट पण आपल्याला देव कोलंब्या नाहीच आहेत। नाही हो मच्छी कोळंब्यासाठी नाही. आलतो मी ते फ्रेश म्हणून। ही बघा ही पापलेट भेटली म्हणून ना, ते काय मच्छी होती बघा, होती काय एवढीशा कोळंबी मिळाल्या मग? ते तुझ्या काय ते तुझे मच्छीत नाही काय तुम्हाला सांगते काय पण ह्याचं काय करणार मामा सांग, एवढीशा कोलंब्यांचं? ते तिथून घेऊ दे। मच्छीत नाही काय मांदेल टाकू पाहिजे काय मांदेल टाकू काय टाकू असं मिक्स आता मांदेल नको, ती कोळंबी घ्यायची ना बस तुझी सगळं काय किती वेळाची ते आहेस ना? हाय काय झालं? काय बोल? सबस्क्राइब याची ना सगळ्यांना सांग माझ्या दीदूच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राइब करा काय सबस्क्राइब असं बोल? पायल वर्तक पायल वर्तक ह्या यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। करा। माझ्या दीदूचं चॅनल आहे। माझ्या हिदूचं चॅनल आहे। काय हिदू दीदूचं? हे बघ काय आहे बघ? तिकडे बघ हा ते काय बनवतेस हे? मी पहाड बडा बडा बनवते। पहाड म्हणजे काय असतं? बीचवर फक्त पापलेटच मिळाली, दुसरं काहीच नव्हतं आणि भिंजा मांदिली होती, ते काही नको होतं आपल्याला।
पापलेटचं जे काय बनवतात ते मी तुम्हाला रेसिपी दाखवेन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता आम्ही फिश मार्केटमध्ये चाललो आहे, तिथे काय फिश मिळते का ते बघते आणि ते पण तुम्हाला रेसिपी दाखवेन. स्टे ट्यून. मी फिश मार्केटमध्ये आलो आहे, म्हणजे फिश मार्केट तिकडे आतमध्ये आहे, पण आता सगळ्या ज्या मच्छीवाल्या आहेत ना ते शाळेच्या पाठीमागेच बसतात. हे बघा, दाखवते इथे काय काय फिश आहेत ते. आज मच्छी जास्त काय आली नाही का? येईल अजून, पण समुद्रावर पण सगळी भिंजा बांधलेलीच आहेत. हेच असंच आहे. मध्ये पण जास्त काही मच्छी नाही आहे. पप्पा आता काय घेतात ते बघूया. मी दादासोबत नाश्ता करायला चालली आहे, म्हणजे भूक लागली. आम्ही काही नाश्ता करून आलो नव्हतो, त्याच्यामुळे आम्ही आता नाश्ता वगैरे करतोय. आणि मी बाईकवर आलेलो आणि दादा गाडी घेऊन आलेला. पण आता पप्पा फिश घेऊन पुढे जातील, कारण सगळी मच्छी फिश बनवायची तयारी करायची आहे. मी दादासोबत गाडीत चालली आहे. रेवदंड्यातून फिश घेतले, नाश्ता केला, बहादूरची इथे मारामारी वगैरे खाल्ली. म्हणजे दादा आला की आम्ही तिथे नाश्ता करायला जातो आणि मी प्रत्येक रविवारी तिथे नाश्ता करायला जाते, तुम्हाला माहितीच आहे. पण दादा आल्यावर पण आम्ही जातोच. सो आम्ही आता नाश्ता वगैरे केला आहे तिथे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तोपर्यंत जेवणाची तयारी झाली पण असेल. पापलेट आणि पप्पांनी कोलंबी वगैरे घेतली आहे. सो स्टे ट्यून. दादा, तुला बहादूरची इथली मारामारी पुरी आवडते की मारामारी पाव, काय आवडतो? मारामारी पाव. मारामारी पाव. आणि संध्याकाळी गेल्यावर समोसे. म्हणजे कोणी पण किती पण लांबून येऊ दे, कोणी पण मुंबईवरून येऊ दे, बहादूरच्या इथे गेल्यावर मारामारी पुरी, मारामारी पाव किंवा संध्याकाळी समोसे हे ठरलेलं असतं आमचं ऑल टाईम फेवरेट. की बहादूरच्या हॉटेलची मारामारी पुरी आणि समोस्याची म्हणजे जी स्तुती केली तर तुम्ही बोलाल की बहादूरच्या हॉटेलची ॲडव्हर्टाईज करते की काय, पण असं काही नाही. जे चांगलं आहे त्याला आपण चांगलंच बोललं पाहिजे. म्हणजे ज्याची टेस्ट खरोखर छान आहे आणि ती सर्वांना आवडते, त्याच्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. समुद्रावरून येताना पापलेट आणि कोलंबी आणली. म्हणजे पापलेट समुद्रावरून घेतली आणि कोलंबी ही फिश मार्केटमधून घेतली. आता ते काकी आणि आजी साफ करतायत. त्याचं काय बनवणार आहेस काकी? काय बनवणार आहेस? समुद्रावरून जी आपण पापलेट घेतलेली ना होडीतून ताजी ताजी, ती आता साफ करून झाली आहेत. आता त्याचं आई किंवा काकी कालवण बनवणार आहे. आपण त्याची रेसिपी बघूया. समुद्रावरून जी ताजी ताजी आपण पापलेट आणली होती ना, त्याच्यामध्ये आईने आता घरगुती मसाला, हळद, मीठ, हिंग सगळं टाकून घेतलंय. आणि ते तिकडे तुम्हाला छोट्या प्लेटमध्ये जे वेगळं दिसतंय ना, ते अन्वीसाठी आम्ही फ्राय करायला, कारण ती कालवणामधलं खात नाही, त्याच्यामुळे तिला फ्राय करून ती भातासोबत खाईल. आणि हे आपल्या कालवणासाठी केलंय. तुम्ही प्लीज ओट्यावरचा पसारा इग्नोर करा, कारण ते आता सगळं जेवणानंतरच क्लीन केलं जाईल. सध्या तरी पसारा आहे, कारण खूप सारा स्वयंपाक व्हायचा आहे. आईने आता त्याच्यामध्ये ना चिंचेचा कोळ टाकलाय. तुमच्या इथे चिंचेचा कोळ वापरत नसतील तर तुम्ही कोकमचा आगळ वापरू शकता. आमच्या इथे चिंचेचा कोळच वापरला जातो सगळ्या मच्छीमध्ये. इथे जी कालवणाची मच्छी होती ना, त्याच्यामध्ये पण आईने चिंचेचा कोळ टाकून घेतलाय आणि ते चिंचेचे कोळ केलेलं थोडंसं पाणी. आता हे सगळं आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. कालवणामध्ये टाकायला इथे आईने ओल्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे. कोणाकोणाकडे कालवणामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकत नाहीत, कोणी कोणी नुसतंच करतं, पण आमच्या इथे खोबऱ्याचं वाटण लागतंच, त्याच्यामुळे आम्ही ते पण करून घेतलंय. आता आपण कालवणाची रेसिपी बघूया, चला माझ्यासोबत.
पापलेटचं कालवण करण्यासाठी आईने ते चुलीवर एक टोप तापत ठेवून त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणची फोडणी दिली तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये जे मॅरिनेशन केलेलं पापलेट होतं ना ते सगळं एकत्रच टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आईने ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे ते पण एकत्रच टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकून ह्याला छान उकळ काढून घ्यायचं आहे. आमची तिथं असं पटकन झटपट होणारं कालवण करतात. कोणी कोणी पहिले ते फोडणी देऊन मग पापलेटला उकळ काढून मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वगैरे वाटण टाकतात, पण आईने ते असे झटपट होणारं कालवण केलं आहे. आता ह्याला एक छान उकळ काढून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे 5 ते 7 मिनिटासाठी. भात ठेवला आहे. कालवणाला उकळ आला ना की आपली मच्छी आहे ती लवकर शिजते. पापलेट किंवा दुसरी पण कोणती मच्छी असेल ना ती पटकन शिजते, त्याच्यामुळे आपलं कालवण आहे ते पटकन होतं जेवणासाठी तयार. जी आपण कोलंबी आणली होती ना ती आई सुकी बनवणार आहे, म्हणजे कोलंबी मसाला बनवणार आहे. त्यासाठी मला आईने सांगितलं होतं की कांदा टोमॅटो मिरची मला चिरून दे, पण कांदा कापल्यावर माझ्या डोळ्यातून फारच पाणी येतं. कदाचित माझी सासू खूप प्रेमळ असणार आहे त्याच्यामुळे असेल, पण मी आईला इथे कांदा नाही पण टोमॅटो कापून नक्की देते. मी ना नवीन सुरी आणली आहे चौलच्या यात्रेतून, खूप धारदार आहे. मला खूप मज्जा येते त्या सुरीने टोमॅटो मिरची कापायला. कोथिंबीर पण छान बारीक चिरली जाते. मला अशी सुरी कधीपासून पाहिजे होती. ऑनलाईन वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या स्टाईलच्या सुऱ्या मागवून झाल्या, पण धार काय टिकते काय. फायनली मला ती सुरी मिळाली आहे जी मला कधीपासून पाहिजे होती आणि ती मी आमच्या चौलच्या यात्रेतूनच घेतली. मला खूप आनंद झाला, ती सुरी मला फायनली मिळाली. मला ना स्वयंपाक करता येतो, पण कधी ना अशी माझ्यावर अशी जबाबदारी नाही पडली की पायल तुला हे केलंच पाहिजे. म्हणजे काकी यायच्या आधी आई आणि आजी सगळं करायच्या. नंतर मी 4 वर्ष कॉलेजला गेली आणि त्यानंतर काकी आलीच होती. म्हणजे माझ्यावर कधी अशी जबाबदारी आलीच नाही की पायल तू हे करस, तू केलंच पाहिजे, असं काही नाही. माझी आई ते कोलंबी मसाला करते, मी आईला टोमॅटो मिरची चिरून दिली, पण कांदा आईनेच मोरलीवर चिरलाय. जेवायला या सगळी. कांदा टोमॅटो छान शिजल्यानंतर आईने त्याच्यामध्ये आता जी खाडीची कोलंबी आणली होती ती, मसाला, खोबरं, हळद, हिंग, गरम मसाला हे सगळं एकत्रच टाकलं आहे आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आमच्या आईची रेसिपी आहे. माझी काकी छान हातावरच्या तांदळाच्या भाकऱ्या बनवते. जर तुम्हाला ऑर्डरप्रमाणे पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या इथे मागवू शकता, ती तुम्हाला बनवून देते. खूप छान मोठ्या पाण्यावरच्या भाकऱ्या ती बनवते. आमच्या इथे कोणाला अशा भाकऱ्या करता येत नाही. माझी काकी पनवेलची आहे त्याच्यामुळे तिला त्या छान भाकऱ्या करता येतात आणि आम्हाला खूप आवडतात. तिला ऑर्डर असतात त्याच्यामुळे ती नेहमी करत असते आणि नेहमी घरात खायला पण करत असते. मग तुम्हाला भाकऱ्या करता येतात की नाही? मला तर नाहीत. जर तुम्हाला येत असतील आणि तुम्ही कोणत्या भाकऱ्या करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथे तर मोस्ट ऑफ द तांदूळाचीच भाकरी केली जाते, ज्वारी भाकरीची आमच्या इथे भाकरी करत नाहीत.
कोलंबी रेडी झाली. ते फिश फ्राय होत आहे. पप्पा समुद्रावरची मच्छी आणलेली ना आपण डायरेक्ट. समुद्र असं का लावते तू? कसं लावू? वेडी वगैरे झाली आहे वाटतं की हेअरबँड नॉर्मल जो असा लावतात. नॅपकिन आणायला पाहिजे का? वाटलं होतं पडेल. चांगलं दिसत नाही ना ते. इकडे टाकलं असतं थोडं. नाक राहिले. असं पार्लर हॉईला सलूनला जाऊन घेत नाहीस काहीच नाही. फेशियल क्लीनअप होम रेमेडी काहीच नाही करत सध्या मी. करायचं. थोडं राहू देते चेहऱ्यावर आता ना. मग आपण व्हिडिओज काढते. व्हिडिओ काढताना काही गरज नाही लागत. इथे मी माझ्या चेहऱ्याला पण फ्रेश ॲलोवेरा लावून घेते. विकत काहीतरी ॲलोवेरा जेलच्या नावाखाली काय ना काहीतरी विकतात. त्याच्यापेक्षा हे आपलं ओरिजिनल ॲलोवेरा कधीही चांगलं. खूप आहे पण लावायला टाईम नसतं. आज संडे आहे त्याच्यामुळे थोडा टाईम आहे. तर स्वतःसाठी काहीतरी थोडंसं वेळ काढायचा आणि करायचं स्किन केअर थोडा वेळ. दुसरं काय होम रेमेडीज आम्ही करत नाही स्किनसाठी. बाकी तर स्किन केअर रोजचं असतंच. दादा तुला ॲलोवेरा जेल लावून थोडं बरं वाटतंय? फ्रेश वाटतंय? एकदम रिफ्रेशिंग. किती दिवसांनी लावलंयस? मी जवळजवळ
2 वर्षांनी लावलं असेल. आता बघूया, लेट्स होप की रिझल्ट चांगला येईल. मी जे ॲलोवेरा जेल लावलं होतं झाडावरून काढून ते मी 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघा माझी स्किन किती ग्लोविंग झाली आहे. जे आपलं शेवटी झाडावरचं ते झाडावरचं विकतचं किती पण आणलं तरी त्याचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत नाही. येतो, मी नाही असं म्हणत नाही, पण ते झाडावरचं बघा माझी स्किन किती ग्लोविंग झाली आहे. हे असं तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा झाडावरून काढून ॲलोवेरा चेहऱ्याला लावलत ना, म्हणजे ते येल्लो नाही लावायचं, त्यातला जो गर असतो तो तुम्ही चेहऱ्याला आठवड्यातून एकदा दोनदा लावलात ना, म्हणजे थंडीचं लावलं तर अगदी बेस्ट. म्हणजे त्यांनी चेहरा तुमचा नॅचरली मॉइश्चराईज राहतो. बघा तुम्हाला माझ्या चेहऱ्यातला फरक दिसतोय. मी फक्त 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं आणि माझी स्किन किती ग्लोविंग झाली आहे लगेच. रविवारी सकाळी आम्ही समुद्रावर जाऊन फिश वगैरे आणली, संध्याकाळी स्किन केअर केलं, दुपारी जेवलो आणि त्याच्यानंतर आम्ही रेवदंडा ब्रिजच्या खाली फिशिंगला गेलेलो. जर तुम्ही फिशिंगचा व्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे, तुम्ही तो व्लॉग जाऊन नक्की बघा आणि आम्हाला किती फिश मिळाले ते सुद्धा बघा. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.